तुम्हाला माहिती का आजची रेसिपी खूपच सोपी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे गॅसवर न शिजवता अशी ही साबुदाण्याची कुरडई बनवून तयार झाली. खायला पण आता एक नंबर लागते, करायलाही तितकीच सोपी आहे. वर्षभर टिकणारी ही साबुदाणा कुरडई. तर यासाठी काय करायचं, इथं जवळपास मी अर्धा किलो हा साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा सकाळीच हा आपल्याला भिजत घालायचा आहे. स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचा आणि जसं आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजत घालतो ना, सेम त्याच पद्धतीनं साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. सकाळी साबुदाणा भिजत घालायचा आहे, त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच दिवशी रात्री आपल्याला साबुदाणा त्या पाण्यामध्ये चांगला भिजल्या गेलेत. आता त्यात आपल्याला खळखळीत 1.5 तांब्याइतकं पाणी उकळून घेतलं आहे. तेच उकळलेलं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे सकाळी त्याला वेगळं शिजत बसायची गरज नाही. त्याच उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा चांगला रात्रभर हा शिजला जातो. लगेच चमच्याने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सकाळी भिजत घालायचा, रात्री गरम पाणी टाकायचं. अर्धा किलोसाठी मी 1.5 तांब्या इथं पाणी घेतलेलं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. रात्रभर हा चांगला शिजला जातो. सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा पण त्या गरम पाण्यामध्ये चांगला शिजला गेला आहे. वेगळं त्याला शिजत बसायची किंवा हाटत बसायची गरज नाही. आता लगेच एक बाऊल घ्यायचं, त्यावर आपल्याला पुरणाची चाळण ठेवून घ्यायची. जसं आपण पुरण तयार करतो ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा साबुदाणा त्यावर घालून घ्यायचा आहे. एखादा चमचा, वाटी किंवा गळवा जो असेल ना, तांब्या वगैरे, त्याने असा चीक तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण जर तुम्हाला खूपच असं घट्ट वाटत असलं ना, त्यात थोडंसं कोमट पाण्याचा शिमका मारा, म्हणजे जळ जात नाही चीक तयार करताना. अगदी अलगद आपला चीक हा तयार होतो. खूपच जर घट्ट वाटत असेल तरच शिमका मारा, नाहीतर नाही गरज पडली तर नका घालू. आता एखाद्या ग्लासाच्याच मदतीने आपल्याला चांगलं रगडून घ्यायचं आणि हा चीक तयार करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीनं आपला पूर्ण साबुदाणा हा चीक तयार करून घ्यायचा. खाली अगदी बाउलमध्ये पांढरा शुभ्र हा चीक तयार होत होतो. आता तुम्ही पाहू शकता पुरणाच्या चाळणीतून चीक अगदी पांढरा शुभ्र हा तयार झाला आहे. लगेच चमच्याने तो चीक एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जिरं किंवा चिली फ्लेक्स घालायचं असेल ना, तुम्ही तेही घालू शकतात. पण ही कुरडई पांढरी शुभ्र छान दिसते ना, म्हणून मी फक्त चवीप्रमाणे मीठ घातले. लगेच आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि असं नाही हे गरम गरम घातलं पाहिजे. तुम्ही केव्हाही हे सकाळी जर मिश्रण तयार करून घेतलं ना, जसे तुमचे घरातले कामं झाले ना, तेव्हा तुम्ही ते घालू शकतात. काहीही वेळ लागत नाही कुरडई घालायला. तुम्ही एक वेळची तरी घातली ना तरी पण चालतं. आपण जेव्हा गव्हाची कुरडई करतो तेव्हा 2 किंवा 2.5 वेळेची घालतो, पण ही कुरडई फक्त 1-1.5 वेळेची इथं घातलेली आहे. खूप पांढरी शुभ्र आणि कापसासारखी कुरडई. करायलाही तितकीच सोपी आणि घालायला पण अगदी अवघड जात नाही. सोऱ्यातून सहजपणे पडते कुरडई. आता लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही तुम्ही घालू शकतात. कारण मिश्रण खूपच थंड असते, त्यावर तुम्ही ते केव्हाही कुरडई घालू शकतात. तुमच्याकडे ऊन जर नसेल ना, तुम्ही 2 ते 3 दिवस फॅनखाली वाळवली तरी पण चालतं. उन्हात जर वाळवलं ते 2 दिवसात ते सुकून निघतात. अगदी वर्षभर टिकणारी ही साबुदाणा कुरडई. आता मी टेरेसवरच घातली, 2 दिवस ते उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर साबुदाणा कुरडई मस्त आपली कडक वाळून निघाली. ती सहज वर्षभर काय 2 वर्षेसुद्धा घरामध्ये टिकते. करायला पण तितकीच सोपी आणि खायला म्हणसाल तर अगदी जबरदस्त आणि अगदी कुरकुरीत लागते. आपल्याला जेव्हा फराळाचं ताट करतो ना, तेव्हा ही कुरडई ठेवायलाही खूप छान वाटते साबुदाणा कुरडई. तुम्हाला प्रत्येक जण विचारते ही साबुदाणा कुरडई कशी बनवली. अगदी सोप्या पद्धतीची कुरडई. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. कळकळीत तेल तापवून घ्यायचं आणि त्यावरच आपल्याला साबुदाणा कुरडईही तळून घेतो. जेव्हा आपण फराळाचं ताट करतो ना, तेव्हा हे आवर्जून ठेवा. हे साबुदाणा कुरडई दिसायला पण खूप सुंदर आणि खायला म्हणतात अगदीच छान लागते. हे मस्त आपली गॅसवर न शिजवता साबुदाणा कुरडई इथं बनून तयार झाली आहेत. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. इथं मी साबुदाणा कुरडई तळून झालीत आपली. इथं तुम्ही पाहू शकता 2 काय 3 पटीनं फुलणारी ही साबुदाणा कुरडई अगदी कुरकुरीत लागते. आता मी तर 4च कुरड्या तळल्या, कारण आज काही कोणाचे उपवास वगैरे नाही, म्हणून मी फक्त 4 कुरड्या तुम्हाला इथं तळून दाखवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप सुंदर, अगदी पांढरा शुभ्र कापसासारखी कुरडई आपली इथं तयार झालीत. तळूनसुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत आहे. एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. जास्त गॅस पण लागत नाही आपल्याला. फक्त गरम पाण्याचा इथं उपयोग केला आहे आणि साबुदाणा कुरडई तयार झाली. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.